हॅलो यूट्यूबकर, आधीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असो. आज जरा वेगळा पदार्थ करणार आहे, म्हणजे गोवांस करी. सगळ्यांची डिमांड आहे की फिश करी करा, फिश करी करा. तर आज गोवांस करी, ते म्हणजे कोलमी आणखीन शेंगा घालून त्याची करी करणार आहे. आणि दुसरं ओला जवळा, तो सुका ओला जवळा, तो सुका कांदा घालून सुका करून तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग किचन मध्ये. हा बघा ओला जवळा, हे बघा किती फ्रेश आहे. ओला जवळा हा घेतलाय. ओला जवळा बघितलं किती छान आहे. हा ओला जवळ्याचं सुक, त्याच्यासाठी लागणारा हा बारीक कांदा. कांदा जरा जास्त लागतो. कांदा घालायचा, लाल तिखट आणि हळद, आणि बाकी काही लागत नाही. आणि त्याला लागणारं कोकम. दुसरं करणार आहे कोलमीची आमटी, ती पण शेंगा घालून. हे बघा शेंगा घेतल्या आहेत या, त्या शेंगा मी उकडून दाखवणार आहे तुम्हाला. आणि त्याच्या कढीसाठी खोबरं, कांदा, धणे, लाल तिखट आणि हळद आणि चिंच, हे तुम्हाला मी वाटून आणून दाखवते. आणि शेंगा आधी उकडून घेते आणि मी तुम्हाला मग दाखवते. हे बघा शेंगा उकडून घेऊया. त्याच्यासाठी पाणी लागेल. मी गॅस लावून ठेवलाय. हे बघा पाणी, त्याच्यात थोडस मीठ, थोडं मीठ घालायचं, कारण जरा हे होईल ना, थोडस मीठ घालायचं. आणि शेंगा धुवूनच आणले, त्या शेंगा घालायच्या आणि ह्या उकडत ठेवायच्या. हे जास्त वेळ लागत नाही, एक 5-10 मिनिटं उकडायला लागतात. तोपर्यंत आपण हे जवळा फोडणीला घालूया. जवळ्यासाठी काय लागणार बघा, कढई तापत ठेवली आहे. त्याला लागणार आपलं तेल. तेल जरा जास्त लागतं. तेल मगाशी मी सांगायला विसरली, हे आमटीला हिंग लागणार आहे, कारण कोलमीच्याला थोडा हिंग झाल्यानं का पोटाला चांगलं असतं, म्हणून तो हिंग फोडणीला टाकायचा. याला जवळ्याला नाही. जवळ्याला आता तेल गरम झालंय, कांदा टाकायचा. कांदा जरा जास्त एकदम बारीक कापलाय. जवळजवळ 3 कांदे मी कापून घेतलेले आहेत. हे बघा कांदा टाकायचा आणि हा थोडा फोडणीला ठेवलाय. कांदा जरा मऊ द्यायचा, जरा लालसर असा तांबूटसा जरा कलर आला पाहिजे, म्हणजे थोडा शिजतो. थोडा गॅस मोठा करते, थोडासा मोठा करते. हा जवळा की नाही लहानपणी गोव्याला, कारण मी लहानपणी गोव्याला होती आणि गोव्याला माझ्या आई हा जवळा खूपच छान करायची. आणि गोव्याला तुम्हाला माहितीये एकदम ताजा ताजा असा जवळा किंवा कुठलाही मासा, एकदम समुद्रावरचा ताजा मासा मिळतो. आणि कोलमी हा जवळा ती आणायची आणि इतका सुंदर जवळा करायची. आणि खरोखरच ती चव अजूनही म्हणजे माझ्याकडून तसं होईल की नाही शक्यता नाही, पण मी तसा प्रयत्न करते. म्हणजे तसाच तऱ्हेचा मी प्रयत्न करते. पण तिच्या हाताची जी चव होती ती अजूनही माझ्या डोक्यात बसलेली आहे. इतकी सुंदर. आणि याच जवळ्याची भजी पण करतात. नुसता कांदा, त्याच्यात रवा, तांदळाचं पीठ घालायचं आणि एकत्र करायचं आणि त्याचे भजी थापायची. अतिशय आणि कुरकुरीत आणि मंद गॅसवर करायचे आणि अतिशय ते पण मी तुम्हाला करून दाखवेन. पण हा कांदा होत आलाय. हे बघा कांदा होत आलाय. आता हा जवळा टाकते. खरं ना सोपी रेसिपी आहे आणि खायला गेली ना तर अतिशय खूप छान लागते. तर हा जवळा टाकते. जवळा मी स्वच्छ धुवून आणि ठेवलाय. 2-3 वेळा चांगला धुवायचा असतो. आता ह्याच्यातच आपण लाल तिखट 1-2 चमचे भरून, 2-2.5 चमचे तरी पाहिजे, कारण जरा चांगलं लागतं ना. थोडी हळद आणि आता हा मंद गॅसवरती शिजू दे. थोडं कोकम
कोकम महत्वाचा, गोव्याच्या लोकांना कोकम महत्वाचं, कोकमचं अजिब लागतं. अतिशय सुंदर होते ही. हे बघा खूप छान झालेली दिसते. सुगंधच आता खूप छान सुटला आहे. तर आता हे जरा चांगलं शिजू दे. तोपर्यंत माझ्या शेंगा पण होत आहेत आणि मी थोडं कोलमीचं वाटून आणते. हे बघा मी शेंगा होईपर्यंत मी हे कोलमीचं वाटून आणते. काय काय वाटायचं बघा. ह्याच्यातच कांदा घातलाय, खोबरं, कांदा, आणि गोव्याचे लोक म्हणजे खोबरं जास्त लागतं. नारळ आम्हाला खूप लागतो. रोज आम्हाला नारळ लागतो. धणे, चिंच, कांदा टाकलाय आधी, कांदा, चिंच, हळद, एकदम सोपं आहे बघा. आणि लाल तिखट 2 चमचे टाकलंय. हे मी वाटून आणते. थोडं पाणी घालायचं आणि मी वाटून आणते आणि मग तुम्हाला दाखवते. तोपर्यंत शेंगा होत आहेत. A few inches later. जवळा होत आलाय. हे बघा, बघितलं ना, एकदम सुगंध खूपच छान सुटलाय. आपण मीठ नव्हतं घातलं तर आपण मीठ घालूया. थोडाच आहे जवळा ना, म्हणून 1 चमचा किंवा थोडस अगदी नावाला थोडा मीठ घातलं. आणि आता हा थोडं शिजू दे. बाकी शिजलेली आहे. आता शेंगा पण झाल्या आहेत आपल्या. तर आपण कोलमीची आमटी पण करायला घेऊया. शेंगा मी पाणी काढून आणते, तुम्हाला दाखवते. शेंगा त्याच्यातलं थोडं पाणी ठेवायचं, कारण आपण मीठ घातलेलं असतं ना आणि त्याला चव असते, म्हणून थोडं पाणी त्याच्यात ठेवायचं. आणि हे वाटण वाटून आणलंय मी एकदम. हे बघा गंधासारखं बारीक वाटून आणलंय. आता फोडणीला आपण काय घालायचं ते बघा. फोडणीला तेल टाकायचा, आणि कोलमी आहे ना म्हणून त्याला हिंग फोडणीला द्यायचा. कारण कोलमी हिंग टाकल्यामुळे कोलमी पचायला सोपी जाते, म्हणजे पोटाला चांगलं असते हिंग घातल्यावर. म्हणून हिंग घालायचा थोडा. तेल तापलंय. आता ही कोलमी टाकायची. आधी कांदा टाकायचा नाही, कोलमी टाकायची. ही बघा, कारण कोलमी जरा शिजली ना की चांगली होतात म्हणून. आणि मग हा कांदा टाकायचा. हा बघा, आता हा थोडासा लालसर करायचा कांदा. बघा हे पण होत आलंय. हे बघा एकदम छान झाली आहे. जवळा, ओला जवळा, त्याला काही लागत नाही, नुसता कांदा. टोमॅटो वगैरे पण नाही, कारण कोकम टाकणार आहे ना आपण, म्हणून आपण टोमॅटो टाकायचा नाही. टाकला तर मग कोकम टाकू नका. हे बघा चांगला कांदा चांगला तळू दे. हे बघा कांदा होत आलाय. आता आपण हे वाटण टाकूया. वाटण थोडस पाणी टाकते, कारण लागलेलं असेल तर सगळं निघून येईल. कारण आपल्याला ह्या शेंगाचं पण पाणी टाकायचंय, म्हणून त्या शेंगातलं थोडस पाणी टाकायचं. हे बघा झालीये ना. थोडस हे पाणी टाकूया. हे बघा कोलमीची आमटी होत आली आहे. तर आपण मीठ नव्हतं टाकलं, मीठ टाकूया. हे बघा
एक आणि अर्धा बस मीठ. हे बघा 2 मिनिटं शिजू दे. अगदी झालेली आहे, आमटी झालेली आहे. थोडीशी शिजू दे. हे पण झालेलं आहे आणि जवळा पण झालेला आहे. हा मी गॅस बंद करते. बघा गॅस बंद करते. हा आमटीचं थोडं 5-10 मिनिटं जरा शिजू दे. बाकी शेंगा बिंगा आपण आधीच शिजवून घेतल्या आहेत ना, आणि कोलमी आपण आधी तेलामध्ये टाकली आहे, त्याच्यामुळे ती शिजलेली असते. म्हणून आमटी थोडी 2-3 वेळा उकळ आली की आमटी होते. आणि ही बघा जास्त जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. ही बघा कोलमी पण शिजली आहे. लाल दिसते ना, कोलमी पण शिजली आहे. आमटी तयार आहे. मी तुम्हाला आता वाढून दाखवते. हे बघा कोलमीची आमटी आणि ओल्या जवळ्याचं सुक. वा अप्रतिम. तुम्ही खायला याच, खरंच या. खूपच छान. आणि सुगंध तर इतका सुटलाय ना, आमच्या घरभर सुटला आहे सुगंध. आणि कधी एकदा खाते असं झाले. खूपच छान. आणि तुम्ही माझा व्हिडिओ पाहिलाच असेल. अगदी सोपा आहे. तर तुम्ही घरी करून बघा. जवळा मार्केटमध्ये मिळतो ओल्या जवळा, आणि सुक्या जवळ्याचा पण असंच करू शकतो. पण ओल्या जवळ्या जी चव आहे ती सुक्या जवळ्याला नाही. तर हा ओला जवळा तुम्ही करून बघा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. आणि माझ्या या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि मला कमेंट्स पण करून सांगा. आणि हा व्हिडिओ घरी जरूर करून पहा. बाय.